नमस्कार भाविक भक्तांनो, पुन्हा एकदा आकाशी झेप घेरे पाखरा या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर आजचा आपला अभंग आहे आणि त्याच्यानुसार 2 ओळी आहेत. त्या अशा आहेत: इंद्रियांचा दमा तेव्हाच योगाचा वासा, क्षमेच्या छायेखाली मिळतो भाग्याचा प्रकाश. मिरास म्हणून काही उगाच येत नाही, तुका म्हणे प्रयत्नाशिवाय फल नसायचं काही. किती छान प्रकार की प्रयत्न जर केले नाही तोपर्यंत आपल्याला फळ भेटत नाही. आणि असाच आपला आजचा अभंग आहे. तो आहे: योगाचे ते भाग्य क्षमा, आधी दमा इंद्रिये, अवघी भाग्ये येती घरा, देव सोयरा जालिया. मिरासीसे म्हणून सेत, नाही देत पीक उगे, तुका म्हणे उचित जाना, उगीसिना काशाला. तर आजचा आपला हा अभंग खूप छान आहे आणि यावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत नेहमीप्रमाणे आलेले आहेत बाळासाहेब भाईजी. चला तर आपण त्यांच्यासोबत चर्चा करूया. नमस्कार बाळासाहेब भाईजी. नमस्कार. तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. योगाचे ते भाग्य क्षमा या ओळीचा काय अर्थ आहे? योगाचे ते भाग्यक्षमा म्हणजेच खूप सुंदर याचा भावार्थ आहे. बरोबर. की ईश्वराशी जर तुम्हाला एकरूप व्हायचं असेल, त्याच्याशी जर तुमचा योग साधायचा असेल, तर सर्वात प्रथम क्षमाशील बनणं. बरोबर. म्हणजे आपल्यामध्ये असणारे जे गुन्हा आहे किंवा जे पाप आहे ते ईश्वरासमोर कबूल करणं ही पहिली कंडिशन आहे, पहिली अट आहे. अच्छा. कारण जोपर्यंत आपण आपल्या पापाची क्षमा त्याच्याकडून घेत नाही तोपर्यंत त्याच्याशी आपण एकरूप होऊ शकत नाही. बरोबर. कारण आपण ज्या वेळेला ईश्वराशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो तर त्यामध्ये हे जे पाप आहे ते अडथळे निर्माण करतात. म्हणजेच आपली एकनिष्ठ किंवा एकाग्रता आपल्याला साध्य करता येत नाही. बरोबर. आणि ज्या वेळेला आपण ती क्षमा ईश्वराकडून प्राप्त करून घेतो आणि ईश्वर त्या क्षमेला माफ करतो, त्यावेळेला आत्मअनुशासन ज्याला आपण म्हणतो की स्वतःच एक योगी आपल्या मन आणि बुद्धीवर शासन करतो. कारण योगासाठी मन आणि बुद्धीवर, संस्कारावर स्वतःचं नियंत्रण असणं, आत्म्याचं नियंत्रण असणं ही पहिली एक आट आहे. हे या अभंगातून महाराजांना सांगायचं आहे. खूप छान प्रकारे अर्थ सांगितलेला तुम्ही. आता आपली दुसरी ओळ आहे: आधी दमा इंद्रिये, याचा काय आध्यात्मिक अर्थ होतो? या ठिकाणी महाराजांना अभंगाच्याच पहिल्याच अभंगाच्या ही जी दुसरी ओळ आहे की याच्याची संलग्न आहे की जर तुम्ही इंद्रिय दमन, ज्याला या ठिकाणी म्हटलेलं आहे की इंद्रियावर तुमचा पूर्ण संयम असेल तरच तुम्ही ईश्वर प्राप्तीकडे पुढे जाऊ शकता. बरोबर. काही लोक इंद्रियांचा संयम करत नाही, स्वतःचीच ते फसवणूक करतात आणि योग साधनेचं ढोंग करतात. तुम्ही बघितलं असाल की काही लोक मंदिरामध्ये जातात, आरतीचं सामान खूप असतं, त्या थाळीमध्ये जर तुम्ही बघितलं तर कितीतरी प्रकारचा पदार्थ असतात, परंतु ज्या वेळेला ती आरती करतात, ते पदार्थ चढवतात, पण मनामधले जे काही इच्छा, अपेक्षा, आकांक्षा, स्वार्थ ह्या गोष्टींचा त्या ठिकाणी जर त्याग केला नाही तर ती जी भौतिकता आहे ती फक्त एक दाखवणं झालं, दिखावा झाला. महाराजांना सांगायचं आहे की जर तुम्हाला ईश्वराशी एकरूप व्हायचं असेल तर इंद्रियावर विजय मिळवणं ही एक पहिली अट आहे. जोपर्यंत मन, बुद्धी, संस्कार, नाक, डोळे, कान हे जे पंचेंद्रिय आहे त्यावर तुम्ही जोपर्यंत विजय मिळवत नाही
तोपर्यंत तुम्हाला योग साधना लागू शकत नाही. ते फक्त एक ढोंग झालं, फक्त एक दिखावा झाला. तो दिखावा या ठिकाणी चालत नाही, हे अभंगातून महाराजांना सांगायचं आहे. खूप छान प्रकारे तुम्ही अर्थ सांगितलेला. आता आपली तिसरी ओढ आहे. अवघी भाग्ये येती घरा, देव सोयरा झाली या. यामध्ये कोणता भक्तिभाव आहे? सोयरा या शब्दाचा अर्थ याच्या अगोदर पण आपण एकदा बघितलेला आहे एका अभंगामध्ये, की ज्या वेळेला तुम्ही इंद्रियांचं दमन करतात, अर्थात इंद्रियांवर विजय प्राप्त करतात, कर्मेंद्रिय जीत बांधतात, तर त्यावेळेला ईश्वराशी तुमचं एकरूपपणा हा प्राप्त होतो. अर्थात ईश्वरच तुमच्याजवळ येतो. महाराजांना खूप सुंदर या ठिकाणी याचा भावार्थ सांगायचा आहे. आणि ज्यावेळेला ईश्वरच तुमच्याजवळ येतो त्यावेळेला जीवनामध्ये तुम्हाला सर्व काही साध्य करता येतं. बरोबर. परंतु आपण जर इंद्रियांचं गुलाम बनून राहिलं, इंद्रिय जसं चालवतील तसं जर आपण चालत गेलं तर ते शेवटी दुःखाकडे नेतात. बरोबर. मग जर तुम्हाला सुखाकडे जायचं, जर ईश्वराकडे जायचं, तर ही जी इंद्रियांची जी गुलामी आहे, ज्यांचे आपण गुलाम बनलेलो आहे, काही काही लोकांना खाण्याची अशी सवय आहे की हीच वस्तू पाहिजे. ती त्यांच्या मनपसंत जर वस्तू बनली नाही तर ते जेवण करणार नाही, ते जेवण टाकून देणार, बरोबर. दुसऱ्यावर रागवणार. तर ह्या गोष्टी आहे की तुम्ही इंद्रियांचे गुलाम झालेले आहात, तुम्हाला अनासक्त वृत्ती निर्माण झालेली नाही आहे. आणि जोपर्यंत आसक्ती आहे तोपर्यंत आपण ईश्वराकडे जाऊ शकत नाही. ह्या अभंगातून हा भावार्थ महाराजांना सांगायचा आहे. खूप छान प्रकारे अर्थ सांगितलेला. आता आपली चौथी ओढ आहे. निराशिसे म्हणून सेत, नाही देत पीक उगे. याचा काय बरं अर्थ आहे? या ठिकाणी महाराजांना अभंगातून सांगायचं आहे की जसं पीक आपल्याला जर बघायचं शेतामध्ये, तर त्याच्या अगोदर आपल्याला बीज टाकावं लागतं. बीज टाकल्यानंतर त्याचं संगोपन करावं लागतं, त्याला खत पाणी द्यावं लागतं, प्रकाश द्यावा लागतो. तर त्यावेळेला जसं ते पीक डावेदार होतं किंवा डोलायला लागतं आणि त्याचे फळं पण आपल्याला चांगले मिळतात. त्याच प्रकारे जर तुम्हाला जीवनामध्ये योग साधना जर अभ्यासायची आहे, योगाची जर अनुभूती करायची आहे, तर त्याकरता स्वतःला आपण योग साधनेमध्ये बसल्याशिवाय ईश्वराशी आपला संपर्क होऊ शकत नाही. म्हणजे योग साधना हा जो शब्द या ठिकाणी आलेला आहे, तर योग साधनेमधूनच आपण एकता निर्माण करू शकतो, बरोबर. ईश्वराशी संपर्क जोडू शकतो, एकमेकांबद्दल समभावना निर्माण करू शकतो. बरोबर. म्हणजे योग साधण्याच्या ज्या प्राप्ती आहे त्याकरता आपल्याला उगीचच दिखावा इथं दाखवण्याची गरज नाही. त्याकरता तुम्हाला मिटावं लागतं. जसं म्हटलं जातं, अगर पाना है कुछ जीवन में मर्तबा, अगर पाना है जीवन में कुछ मर्तबा, म्हणजेच पद प्रतिष्ठा प्राप्ती, तो मिटा दो अपने हस्तियों को, तो मिटा दो अपनी हस्तियों को, कि दाना खाक में मिलकर गुले गुलजार हो जाता है. कि दाना खाक में मिलकर गुले गुलजार हो जाता है. म्हणजेच जर तुम्हाला तपायचं असेल, तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल, मोठं व्हायचं असेल, तर पूर्ण आपल्याला मिटावं लागतं. जसं ते एक बी मोठं बनण्यासाठी जमिनीत त्याला पहिलं गाडावं लागतं, स्वतः मिटावं लागतं, आपल्या अस्तित्वाला समाप्त करावं लागतं. त्यावेळेला ते अंकुरित होतं आणि नंतर ते सर्व फळ आपल्याला त्याच्याकडून मिळतं. त्याचप्रमाणे आपल्यालाही जीवनामध्ये जर समाजाला द्यायचं आहे तर स्वतःला आपण मिटलं पाहिजे. खूप छान प्रकारे अर्थ सांगितला तुम्ही. आता याच्या पुढची ओढ आहे. तुका म्हणे उचित जाना, उगीशिना काशाला. या ओढीचा काय बरं अर्थ आहे? तर या ठिकाणी या अभंगामध्ये महाराजांना सांगायचं आहे की कर्म तर करायचं नाही, कृती शून्य राहायचं आणि परत फळाची अपेक्षा ठेवायची, हे शक्य नाही. ज्या वेळेला आपण कर्म करतो त्यावेळेला आत्मसंयम, अनुशासन, अनुशीलता ह्या गोष्टी ऑटोमॅटिक आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होतात आणि त्याच्यातूनच आपल्याला फळ हे समोर ऑटोमॅटिक येत असतं.
बिना फळाचीच अपेक्षा ठेवणं आणि नशिबाला दोष देणं हा मूर्खपणा आहे. बरोबर. तुम्ही जोपर्यंत कर्म करत नाही, पुरुषार्थ मोठा की कर्म मोठं, तर यामध्ये कर्माला जर आपण प्राधान्य दिलं आणि तसंच जर पुरुषार्थ केला तर भाग्य ऑटोमॅटिक आपल्या समोर येतं. बरोबर. ह्या अभंगातून महाराजांना सांगायचं आहे. खूप छान प्रकारे अर्थ सांगितलेला. आता जाता जाता आपल्या भाविक भक्तांना आध्यात्मिक संदेश काय देऊ इच्छिता? तर या ठिकाणी ह्या अभंगातून आध्यात्मिक संदेश आपल्या भक्तांनी हा घ्यायचा आहे की जीवनामध्ये क्षमाशील बनणं, इंद्रियांवर विजय प्राप्त करणं, उगाच अभिमान बाळगून स्वतःचं नुकसान करून घ्यायचं नाही. योग साधायचा जर असेल तर त्यावर इंद्रियांचं संपूर्ण नियंत्रण असणं, मनावर नियंत्रण असणं हे खूप गरजेचं आहे. आणि जोपर्यंत आपण ते साध्य करत नाही किंवा त्याकरता आपल्याला आपल्या ह्या देहाला विस्मृत होणं गरजेचं आहे. स्वस्वरूपाची जागृती सदैव ठेवणं गरजेचं आहे. त्याच वेळेला आपण आपल्या जीवनामध्ये काहीतरी साध्य करू शकतो किंवा जे काही आपण पेरलेलं आहे त्याचे फळं आपल्या जीवनामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे आपल्या समोर येऊ शकतात. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं ढोंग चालत नाही. कर्माला या ठिकाणी महाराजांनी प्राधान्य दिलेलं आहे. जितकं श्रेष्ठ कर्म कराल तितकी श्रेष्ठ प्राप्ती तुमच्यासमोर होईल. हे या ठिकाणी आध्यात्मिक संदेश या अभंगातून मिळतोय. खूप छान प्रकारे तुम्ही आध्यात्मिक संदेश आपल्या भाविक भक्तांना दिला. तुम्ही इथे आलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद. धन्यवाद. तर भाविक भक्तांनो, आपण आज बघितलं की जर कधी ईश्वर प्राप्ती करायची असली तर तुम्हाला दिखावा करायची जरूरत नाही. दिखावा जर केला तुम्हाला ईश्वर प्राप्ती होणार नाही. म्हणून आता ढोंग किंवा सोंग सर्व सोडून एक ईश्वर प्राप्ती करावी. तर असंच आपण पुढच्या एपिसोडमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.